श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती ही खरोखरच प्रत्येक स्वामी भक्ताचे खूप मोठे भाग्य आहे. अशीच स्वामींची भक्ती कोणाच्याही वाट्याला येत नाही. जेव्हा स्वामी स्वतः ठरवतात की या भक्ताने माझी भक्ती केली पाहिजे, तेव्हाच त्या भक्ताकडून स्वामी भक्ती करून घेत असतात. मग त्या भक्ताकडून स्वामी काहीही करून भक्ती हे करूनच घेत असतात. त्याला स्वामींचे चमत्कार, स्वामींचे अनुभव दाखवत असतात. त्याच्या मनामध्ये स्वामींविषयी एक भावना जागृत होत असते आणि स्वामी सेवेचं वेळ त्या भक्ताला जेव्हा लागतं ना, तेव्हा त्या भक्ताने समजून जायचं आहे की आपल्याला स्वामींनी निवडलेलं आहे. भक्ती करण्यासाठी आता आपण स्वामींच्या सानिध्यामध्ये आलेलो आहे आणि जो भक्त स्वामींच्या सानिध्यात येतो ना, त्याच्या पाठीशी खूप मोठी ताकद उभी राहते. कारण आपले स्वामी नेहमीच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि जेव्हा स्वामी पाठीशी असतील तर त्या भक्ताला कधीच घाबरण्याची गरज देखील नसते. आणि जेव्हा स्वामी आपल्या भक्ताच्या आयुष्यात आगळेवेगळे आणि सुंदर चमत्कार करत असतात, तेव्हाच ते अनमोल अनुभव तयार होत असतात. आणि हेच अनुभव आपल्या चॅनलवरती भक्तांच्या स्वभाषेमध्ये शेअर केले जातात. त्यामुळे स्वामींचे अनोखे अनुभव आणि सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बेल आयकॉन बटनला देखील क्लिक करायचं आहे जर तुम्ही नवीन असाल तर. मग याने प्रत्येक मी इथून व्हिडिओ सोडला त्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या जवळ येईल आणि तुम्हाला स्वामींचा अनुभव ऐकण्याची संधी भेटेल. तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आणि जो अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या जुन्नर तालुका येथील आहेत. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ना. हा, मी तुम्हाला पाठीमागे एकदा फोन केलता बघा, काहीतरी 13 तारखेला केला होता. हा हा केला तर बोला ते. तुम्हाला आठवतंय का नाही काय माहिती. मी म्हणजे शेतामध्ये होते, चवळी तोडत होते तेव्हा. अहो ताई, माझ्या म्हणजे असं नाही का, दिव्यामध्ये अशी फुलं वगैरे लय होत्यात हा. आणि चपातीवर पण स्वामींची म्हणजे अशी नाही का मूर्ती तयार झालीये. अरे वा. दिव्यात पण हाय. तुम्ही मला वाटतं ताई अनुभव शेअर केलाय ना हो? अनुभव नाही शेअर केला मी, असेच बोलले होते तुमच्याशी. कारण माझं म्हणजे कुठेतरी मन मोकळं करायचं तर तुमच्याजवळ केलं. हा तसं हा हा हा. अजून सुद्धा भरपूर काय होतं. आता तुमच्याबरोबर बोलते तरी अशी छातीत दडदड होती. नाही, एक मैत्रीण म्हणून बोला ताई, घाबरू नका. रेकॉर्डिंग चालू आहे का? हो चालू आहे ना. का हो? नाही, असंच विचारलं चालू आहे का? हा, नाही तुमची इच्छा असेल तर मी शेअर करत असते, नसेल इच्छा तर मी डिलीट करत असते. नाही, काही नाही, शेअर केलं तरी चालेल. म्हणजे मी काही जास्त काय भक्ती करत नाही, म्हणजे हे नाही बरं का. माझ्याकडे काय, तुम्हाला सांगितलं माझ्याकडे फोटो वगैरे काहीच नाहीये स्वामींचा. हा, नाव सांगायचंय का ताई तुम्हाला? नाही, नाव पण नको. याच्यातले जुन्नर तालुक्यातले. कोणता तालुका? जुन्नर तालुका. हा हा हा. बरं बरं. तुम्ही कशाला लावताय? म्हणजे तुम्हाला आता तुम्ही म्हटला की फोटो नाही काय नाही, मग तुम्हाला स्वामींविषयी कसं समजतं? काही नाही, असंच नाही का, म्हणजे मोबाईलला म्हणजे हे लावायचे की नाही का काहीतरी असं, म्हणजे देवाचं ते येता येता असं अचानक स्वामींचे अनुभव यायला लागले. मी ते ऐकायला लागले आणि ते ऐकता ऐकताच मी स्वामी सेवेत आले. हा. फक्त तुम्हाला नाही माझ्या पाठीमागं म्हटलं का, मुलाचं असं व्हायला नको होतं, तेवढं फक्त टाळायला लागत होतं. हो 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 बरोबर. बाकी म्हणजे सगळं नाही का, स्वामींच्या सेवेत आल्यापासून म्हणजे ते म्हणजे शेत पण नव्हतं आम्हाला. हा. तर मग कसं का होईना 30-35 गुंठे शेत पण घेतले आम्ही. हा हा. म्हणजे हे अनुभव ऐकायला लागल्यापासून बरं का. हा हा. अरे वा. आणि सगळं फक्त एवढी गोष्ट फक्त नको घडायला होती. आणि अजून पण मी तुम्हाला त्या दिवशी पण म्हटलं की स्वामींना म्हणा, जे समजा
जे तुमचं होतं ते तुम्ही नेलंय, पण तुमचं म्हणूनच दुसरं द्या त्याच्या जागेवर. हो हो, देणार देणार हो ताई. स्वामींना तुम्ही मागणं करताय ना ताई, मग देतील ना स्वामी ताई. आणि म्हणजे काय असं फुलं वगैरे होतात तर मग म्हणजे मी त्याचे फोटो काढून ठेवलेले आहेत सगळ्या ह्याचे. दिव्यात जशी जशी फुलं होतील ना हा प्रत्येक ह्याचे, आणि रोज कधीतरी एखाद दिवशी होत नसेल नाही तर रोज फुलं होतात. तर चपातीवर हे झालं तुम्हाला नाही का पाठीमागे सांगितलं की म्हणजे असं मुलाकडून तेल सांडलं होतं, त्या तेलात पण मला स्वामींची प्रतिमा दिसली. हो हो हो, सांगितलं. चंद्रकोर होते एकदम, आणि एवढं ते फुलांचं म्हणजे आकार नाही बरं का कळत मला. हा आणि तुमचा नंबर परत सेव्ह नाही माझ्याकडे, कारण सेवा असतं तर मग पाठवता आला असतं. हा, नाही सेव्ह करा ना, नंबर हा नाही बदलणार ताई. सेव्ह करा आणि व्हॉट्सअप वरती पाठवा. हाच नंबर आहे व्हॉट्सअपचा. आणि म्हणजे असं नाही का असे अनुभव येतात. आणि एक दिवस तर अचानक म्हणजे जो म्हणजे आहे ना माझा मोठा मुलगा, तो स्वप्नात आला. मला म्हणतो किती कोणी काय करू दे पण मी येणारच आहे. अरे वा, त्याला पण तुमची ओढ लागली ते. हा म्हणतो किती कुणाला काय करायचंय ते करू दे पण मी येणारच आहे, तू घाबरू नको. अरे वा. आणि या गोष्टीचा मिस्टर तर काही विचार करते नाही. मग आता स्वामींनीच काही जर चमत्कार केला तर आहे. हा हा हा. मी त्यांना सांगते बाबा तुम्हीच काहीतरी चमत्कार करा. आणि ह्याच्यात हो ना आहे हो. ते समजा नाही का पहिलं होते तशी फॅमिली तयार करा माझी. हा हा हा. तर तुम्ही स्वामींना प्रार्थना करा ना की फक्त मिस्टरांचं म्हणजे पण. माझ्या दिवसभर माझ्या मनात फक्त श्री स्वामी समर्थ. फक्त मला असं 1-2 जणी असं म्हणतात की 12च्या नंतर 12 ते 3 वाजेपर्यंत म्हणजे याचा आरामाची वेळ असते ना, मग तेवढ्या वेळात म्हणायचं नाही आपण. नाही, 12 ते 1 फक्त दीक्षेचा वेळ असतो ताई. दिवसभरात म्हटलं तरी चालतं, काय नसतं. आणि सेवा फक्त करायची नसते, असं तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणू शकता ना. मग ते सांगाय सकाळचं पण नाही, सकाळ संध्याकाळ 2 टाइम दिवा लावणे. जेव्हा समजा देवापुढे सकाळचं अंघोळ वगैरे सगळं झालं का मग देवापुढे बसले. समजा मला किती वेळा समजा श्री स्वामी समर्थ म्हणता येईल तेवढ्या वेळा, म्हणजे मी तसं काही मोजत नाही, पण हा. जेवढ्या वेळा म्हणता येईल तेवढ्या वेळा म्हणते. आणि तसं पण माझं असं चालूच असतं, जेव्हा सकाळचं उठलं बघा मोबाईलला तारक मंत्र लावून देणे, ते ऐकणं सगळ्यांच्या कानावर पडते. हा हा. अरे वा. आणि हे पण म्हणजे असं तुम्हाला नाही म्हटलं का मिस्टर आहे म्हणजे असं म्हणजे बोलती नाही काय नाही काय हा नाही. हा हा. अजून तर काही म्हणजे असं हे नाही. मग मला कसं वाटतं त्यांनी समजा ह्या गोष्टीचा विचार करावा. आणि स्वामींना सांगते का त्यांना विचार करायला भाग पाडा, किंवा तुम्ही तरी काहीतरी चमत्कार करा समजा, जेणेकरून मला त्यांची पण नको हे व्हायला नाही का. हो ना हो ना. कोणतंही आता काय दुःख असलं, कोणतीही अडचण असली किंवा कोणतीही इच्छा असली ना, तर स्वामींजवळ जर सांगितलं ना ताई, तर स्वामी आपली इच्छा पूर्ण करत असतात. मनापासून सांगते. आणि माझे समजा तेवढे म्हणजे, आणि एक मैत्रीण आहे मला सारखी, तिला मी सांगितलं ना समजा माझ्या दिवस असं होतं म्हणजे फुलं तयार होतात हा. किंवा समजा असं चंद्रकोर होती, कधी जास्वंदाची, कधी असं नाही का की 2 हात अशी वरती करून एक मूर्ती बघा, अरे वा, कधी स्वामीच. कधी कधी तसं पण तयार होतं. हा हा. आणि एका याच्यात म्हणजे दिव्यात असं डायरेक्ट स्वामींची असं मूर्तीच दिसते. असे लाल कलरचं हे नसते का अंगावर देवाचं वस्त्र ते, हा हा हा. मग असं गुलाबी कलरचं बरोबर तसं दिसतंय. अरे वा. फार सेम काहीच फरक नाही. हा हा. आणि चपातीवर पण म्हणजे असं नाही काही झालेलं. म्हणजे स्वामींची मूर्तीच आहे बरोबर. गाडीवर बघा फोटो असतो, हा हा. मग तशी मूर्ती तयार आहे चपातीवर. तेवढा बरोबर तशी अशी चपाती जळाली. अरे वा, पाठवा ना ताई मला, म्हणजे मी तुमचा व्हिडिओ बनवताना शेअर करेन ना. आणि मग जे दिव्यामध्ये फुलं बिलं होतात ना असं. आणि एक असं वडाचं झाड तयार झालंय जसं काय, आणि एका बाजूने झेंडा आहे. होय. अरे वा. एवढे स्वामी अनुभव देतात. फक्त स्वामींना म्हणावं फक्त एवढं माझं काय हो समजा मुलगी समजा बहीण समजा, फक्त एवढी माझी इच्छा पूर्ण करा. हो हो हो, चालेल. मी ताई स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करते की तुमची लवकरात लवकर इच्छा पूर्ण करावी स्वामींनी. एवढं म्हणजे मी जसे मी सांगते ना, मी जसं काहीच सेवा करत नाही स्वामींची. फक्त काय म्हणते का श्री स्वामी समर्थ एवढं माझ्या तोंडातून असतं. मी म्हणजे कधी पण असतं. आणि जसं काय आता काय झाले तुम्हाला नाही म्हटलं का समजा ते दोन्ही एक झालं, तर मी एकटी जसं काय मला कुणाचाच आधार नाही राहिला असं झालं. हो ना हो ना. आणि मग मी माझ्या डोक्यात आपल्याला कोण नाही, स्वामी आहेत हो हो हो. एवढं आणि त्यांचं स्वामी नाव घेत. असतातच. स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर नेहमी असतात ताई.
स्वामी सेवेकऱ्यांनी कधीच स्वतःला एकटं समजू नये. स्वामी आपल्या भक्तांबरोबर नाही नेहमी असतात. आता नाही समजत मी एकटी असं समजतच नाही. मी सांगते का माझे स्वामी माझ्या बरोबर आहे. फक्त माझे काय जीवात जीव आहे तोपर्यंत फक्त तुमचं नामस्मरण करण्याची मला म्हणजे हे द्या, ताकद हो द्या. हो ना, हो. तुमचा विसर पडू देऊ नका. हो ना, अगदी बरोबर आहे ताई. तुमच्या मुलाला आता वारलेल्याला किती दिवस झाले ताई? त्याला आता म्हणजे ह्या 19 तारखेला 10 महिने होतील. हां, हां. त्या इतक्या म्हणजे 10 महिन्यात किती वेळा स्वप्नात आला तो? अहो 10 महिन्यात तो बऱ्याच वेळा स्वप्नात आला. कधी असा येतो म्हणजे नाही का असं माझ्यासमोर येऊन उभा राहतो. का तर समजा मी असं वरती पाय करून बसलेले असते ना हां, हां. आणि ज्या वेळेस तो बऱ्याच वेळा स्वप्नात आलाय तर तो फक्त म्हणजे म्हणतो मी वाट बघतोय तू कधी मांडी घालते मला तुझ्या मांडीवर झोपायचंय. अरे वाह! असा स्वप्नात येतो आणि एकदा नाही का असंच आलेला जसं काय तो तो आणि मी दोघं आम्ही डोंगर चढतोय. हां. डोंगर चढतोय आणि त्याला म्हणलं म्हणजे त्याला असं आता एवढ्यामध्ये नाही का असं दम लागायचा का नाही. हां, हां. मी त्याला म्हणलं आता दमबिम लागतो का रे? मला म्हणला नाही नाही दमबिम आता काय आपल्याला लागत नाही फक्त रक्त थोडं घोटलेलं आहे. बापरे! हां, हां. रक्त थोडं घोटलेलं आहे म्हणला दमबिम काही लागत नाही. त्याच्यानंतर जसं काय आला इथं म्हणजे असं म्हणजे जागा अशी लांब आहे का नाही. हां, हां. मग असं एका खाली एक पुढे एक रूम मध्ये एक आणि पाठीमागे किचन आहे. हां, हां. आणि जसं काय पुढे येऊन बसलाय हं. आणि त्यावेळेस किती दिवस झालते मला वाटते महिना झाला असेल. हां. आणि येऊन बसला आणि मला म्हणतो लय दिवस झाले बाई घर नाही बघितलं मला घर सगळं फिरून बघू दे. बापरे! त्याला काय झालं आणि होतं ताई वारला त्याला? त्याला आहे ना ताई म्हणजे आपली अन्ननलिका आणि श्वासनलिका असते ना हां. ते त्याच्या चिटकून होत्या. अरे बापरे! आणि आणि त्याचं ना शुद्ध रक्त अशुद्ध रक्त आहे का ते मिक्स व्हायचं आणि त्याच्यामुळे मग त्याचे ठोके ना जास्त पडत होते. हां. पण त्याला 10वी पर्यंत काही त्रास नव्हता आणि म्हणजे नंतरही काहीच नव्हतं. पण तुम्हाला सांगू का म्हणजे काही हे म्हणतात ना जमिनीचा व्यवहार झाला आणि त्याला त्रास चालू झाला. अरे बापरे! असं पण असतं का? जमीन समजा आमचीच आहे गाडग्यांची हां, हां. म्हणजे आडनाव सांगून गेले मी तुम्हाला आता. हां. काही प्रॉब्लेम नाही. पण ती काही दुसऱ्यांची नाही. रोजची आमच्या काय वाटतलीच पण असं का झालं तर कसं काही काहींना काही गोष्टी देखत नसतात. हां, हां, हां. आणि असंच म्हणजे मी तुम्हाला आता रेकॉर्डिंग चालू आहे. आता नाही जास्त काय बोलत. कधीतरी नॉर्मल कॉल केला का मग सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. बरं, बरं. म्हणजे कसं झालं, काय झालं सगळं सांगेन. हो, आणि हो. नाही काही जर असेल ना स्पेशल तर नका सांगू ताई. कारण हां, हे सर्वांच्या समोर जाणार आहे ना. म्हणूनच नाही मी काय आता नाही काय बोलत आहे. हां, हां. पण आणि मग ते का त्याला आम्ही भरपूर ठिकाणी नाही का असं फिरवलं. मुंबईला नेलं. सगळे तर सांगत होते तर म्हणजे हे ऑपरेशन सक्सेस होणार आहे. याच्यापेक्षा पण डेंजर पेशंट आम्ही नीट केले. हां, हां, हां. आणि त्याच्यात याच्यात 10व्या महिन्यामध्ये नाही का हं. 27 तारखेला आम्ही याला हं. एसएमबीटीला म्हणजे इगतपुरी गोटी आहे ना हां. मग तिकडे हॉस्पिटल आहे एसएमबीटी म्हणून त्या हां. हॉस्पिटलला जाणार होतो. हां. 27 तारखेला तिकडे जायचं तर 19 तारखेला तर असं झालं आणि त्यात एकाने आम्हाला म्हणजे असं नाही का म्हणजे पोरग्याचंच आहे. त्याचं अजून काही बिचाराचं लग्न बिग्न झालेलं नाही आणि त्याची आणि आमची काही एवढी ओळख नाही. त्याची मम्मी आपल्याकडे एकदा कांदे काटायला आली होती हां. आणि असंच म्हणजे ओळख झाली तर त्यांनी लईच ओळख धरली आणि त्यांच्याकडे भाग पिकतो ना मग तांदूळ वगैरे न्यायला या असं तसं म्हणजे जास्त ती म्हणते एवढ्या ठिकाणी आम्ही कामाला गेलो पण असा स्वभाव कुठेच नाही. म्हणजे तिला माझा स्वभाव लय आवडला. हां, हां. अरे मग वाह! माझा नंबर घेऊन गेली. फोन बिन करते बा कसं काय. हां, हां. फक्त आता एवढ्यात म्हणजे एवढं हे घडून गेलं ना तिचं धाडस नाही झालं माझ्या समोर यायला. हां, हां. कशी येऊ बापरे! म्हणजे ते पोरगं फोन करते म्हणते ताई आईची लई इच्छा आहे यायची पण म्हणते जाऊ कशी तिच्या समोर मी. हां, हां. त्याच्यामुळे बाप नाही आले. हां. मग ते पोरांनी मला कॉल करून सांगितलं होतं असं हे घडून गेल्याच्या नंतर. मला म्हणला हं. हे सगळं चांगलं होणार होतं पण हे होऊ दिलं नाही. बापरे! हे होऊ दिलं नाही. हे असे हे व्हायच्या अगोदर आहे का हं. मग 15 दिवसच आपल्या दरवाजाच्या समोर म्हणजे असं नाही का 15-20 फुटाच्या अंतरावर असं काहीतरी टाकलं होतं आणि ते यांनी ओलांडलं म्हणून हे घडले. अरे बापरे! आता तो काय आपला दुश्मन आहे का ताई? तो कशाला आपल्याला असं सांगेल सांगा बरं. हो ना, हो ना. बरोबर आहे की नाही? हो, हो. ह्या गोष्टी अशा झाल्यात. मग माझं म्हणजे म्हणणं काय का समजा काही असू दे. समजा समोरच्याला वाटलं का आपण यांना हरवले. हां, हां, हां. बरोबर आहे. पण स्वामींनी त्याच्यातून जिंकवावं एवढीच हो. अपेक्षा आहे बाकी काही हो नाही. ना, हो ना.
आणि तेवढीच प्रार्थना करते का समजा सगळं नीट होऊ दे बरं. म्हणजे आता मी बाकी नाही काहीच बोलत, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगेन समजा हो. घरातलं वातावरण सगळं काय. नाही नाही फक्त नका. मला हे अनुभव शेअर करायचा होता. आणि मी तुम्हाला गुरुवारी पण कॉल केला पण तुम्ही उचलला नाही. हा हा असं झालं का, नसेल उचलला. हा गुरुवारी केलता कॉल. हा आणि बुधवारी हे होतं ना गुरुपौर्णिमा. हा हा मग आमच्या इथे आळे फाट्यावरती स्वामी समर्थांचा मठ आहे. मग मी तिथे गेली होती माझ्या जावेला घेऊन आणि अजून एक शेजारची बाई होती. आम्ही तिघी जणी गेलो होतो. हा हा तिथं गेलो मग काय खडी साखर एक नारळ अगरबत्ती तेवढं अर्पण केलं. हा. आणि म्हटलं माझं जे दुःख आहे स्वामी ते तुमचे, फक्त याच्यातून मला बाहेर काढा. हो ना बरोबर आहे. तेवढं मी सांगून आले, तेवढं अर्पण केलं त्यांना हा. आणि सांगून आले का माझं काय दुःख आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे. हो ना, स्वामींपासून काहीच लपलेलं नाही. हा त्याच्यामुळे तुम्हाला काय सांगायची गरज नाही. मला काय पाहिजे आणि काय नकोय हे सगळं तुम्हाला माहिती आहे. मग तेवढं फक्त मला द्या. आणि एक दिवस ना ताई कावळा म्हणजे दरवाजासमोर आंब्याचं झाड आहे हा आणि लाईटीचा तार आहे. हा आणि तो तारेवर बसला ना आंब्याच्या आड होता. तो मला दिसतच नव्हता, फक्त खोकायचा. आणि मी बघितलं हा. तो त्या तारेवरून उड्या मारत मारत येऊन बरोबर दरवाजासमोर येऊन बसला, माझ्याकडे उकून बघत होता. बापरे. आणि आता पण आपण शांती समोरच बसून खोकतोय, फार लय जोरात आवाज खोकतोय. येतोय येतोय ताई आवाज. हा मग काय सांगतोय का स्वामी, काय सांगतात काय माहिती. पण त्या दिवशी मला अक्षरशः एका डोळ्यातून पाणी आलं ना अंगावर पण काटा आला. तो असा म्हणजे त्याला काय कळलं का मी त्याला बघतीये म्हणून. असा आला ना, असा उड्या मारत आला आणि दरवाजासमोर येऊन बसला आणि असं डोकून बघतोय माझ्याकडे. हा हा मी म्हटलं कसं काही खरं नाही बाबा. हा हा. अरे वा. नाही असं काय आहे तेच म्हटलं सांगावं की मला असे असे अनुभव येतात. आणि काय काय म्हणतात आता एक जण मला म्हटलं हे असं का होतंय समजावं याला ब्राह्मणाला विचार. म्हणलं ब्राह्मणाला काय विचारायचंय, मी स्वामींकडे जाण्याऐवजी ते इथे येऊन मला दर्शन द्यायचं तर मी का ब्राह्मणाला विचारायला जाऊ. हो हो हो. बरोबर ना ताई. हे म्हणजे हे शुभ संकेत आहेत का नाही. हो 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 स्वामी देतात संकेत. हा मग तेच म्हटलं. नाही छान अनुभव आहे ताई. आणि मी तर स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करते की तुमची लवकरात लवकर इच्छा स्वामींनी पूर्ण करू ताई. आणि ऐकणाऱ्यांनी पण सर्वांनी ताईंसाठी प्रार्थना करा स्वामींच्या चरणी की ताईंची लवकर इच्छा पूर्ण करू दे. त्यांचा जो वारलेला मुलगा आहे तो लवकर परत येऊ द्या त्यांच्या पोटी जन्म घेऊन, हीच ताईंची इच्छा आहे. आणि त्यावेळेस बघा ना म्हणजे असं झालं ना, भावाचा मुलगा आहे. हा मी तो असा रील्स बनवितो. हा हा. आणि त्याने रील्स अशी बनवली का देवा चुकलाय त्याचा निर्णय. पण पुन्हा त्याच्या आई बापांच्या पोटी जन्म घेऊ दे त्याला. अरे वा. अशी रील्स बनवली होती त्या पोरांनी. हा हा हा. आणि आमच्या इथली एक पोरगी आहे म्हणजे थोडक्यात आपण ते म्हणतो ना दिव्यांग हा हा. तसं आहे. म्हणजे बाकी असं म्हणजे काम बिम करते ती सगळं पण थोडासा मेंदू असा म्हणजे कमी. हा. आणि ती पोरगी म्हणजे आणि काहीच नाही आली आणि मला म्हणते बरं आहे का नाही का. तर म्हटलं बरं आहे बाई. तर मला म्हणते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ओले. काही होऊ दे पण होणार आहे. अरे वा. हा म्हणजे आपल्याला काय नंतर बोलली पोरगी झाली तरी चालेल आणि पोरगं झालं तरी चालेल. आणि तोपर्यंत माझ्या डोक्यात हा विषय पण नव्हता. ती येऊन बोलली इथं आपल्या घरी येऊन बोलली. हा हा. म्हणजे तिने संकेत दिला तुम्हाला. हा मग स्वामींच्याच रूपात येऊन जसं काय. नंतर म्हणजे पहिली मी का म्हणजे हे होतं का नाही तर स्वामींनी का प्रार्थना करायची स्वामी काही असू द्या काही माझं आयुष्य माझ्या बाळाला द्या फक्त त्याला काही होऊ देऊ नका. हो ना हो ना. आईसाठी बाळ हे सर्वस्व असतं ताई. आणि म्हणजे कुठं पण हॉस्पिटलला जायचं म्हटलं कुठे जायचं म्हटलं ना म्हणजे घरातून निघण्यापासून पार हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत हेच फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ याच्यातून फक्त मार्ग दाखवा आम्हाला. आणि एवढं हे असून पण आहे का हे सगळं स्वामींनी मार्ग दाखवला पण हे अचानक घडलं ताई. अचानक तो बोलला माझ्या छातीत दुखत आहे सकाळचं नाही का. आंघोळ बिंघोळ केली त्याची त्यांनी सगळं केलं आणि म्हणला छातीत दुखतंय. आणि त्याच्यावर किती थोड्याच वेळात म्हणजे हे घडतंय 5-10 मिनिटात. बापरे.
म्हणजे डायरेक्ट असं म्हणजे वेगळंच रूप त्याचं नाही का, अशी नजर बिजर टाईट केलेली हा आणि हा वेगळाच असं. मग मला आवाज देण्याचा प्रयत्न करीत होता, काय पण बाहेर होते, हा केस हा विचारित होते हा आणि आवाज देण्याचा प्रयत्न आणि मोबाईल असंच मोबाईल तो कोणाचा तरी फोन आला आणि फोन चार्जिंगला म्हणून गेले आणि मला तिकडून आवाज आला म्हणून बघितलं तर अरे बापरे. आणि मग त्याला एवढं हे करेपर्यंत तो याच्यावर कॉटवर होता, ते इकडं असं व्हायला लागलं म्हणलं पडन. मग त्याला थोडं तिकडं सरकवला हा आणि इथंच बाहेर येऊन चुलत जावे तिला आवाज दिला, म्हणलं प्रणाली दादाला काहीतरी झालंय पण. हा. मी सांगते ना, 2 सेकंद सुद्धा लागून दिले नसून परत त्याच्यापर्यंत पोहोचायला लगेच हे शुद्ध झालं. अरे बापरे. तेवढ्या याच्यात पळवला, डॉक्टरकडे पण नेला पण काही उपयोग नाही, घरीच सगळं झालं होतं. म्हणजे तिथंच त्याचा जीव गेलेला होता. माझ्या मांडीवरच. बापरे. पण ते कळलं नाही का असं झालंय म्हणून. नाही की हो, कसं समजणार सांगा बरं ताई. आणि एवढं स्वामींचा धावा केला. मग ताई स्वामींची विभूती सुद्धा माझ्यासोबत होती. मी हॉस्पिटलला गेले अक्षर ते म्हणजे हा हे मॅक्स घालते का नाही, मॅक्सवरच होते आणि केस विचारत होते, केस पण मोकळीच होती हा आणि स्वामींची विभूती माझ्या बरोबर होती. फार ॲम्ब्युलन्स मध्ये होते तरी मी त्याला लावायचे, स्वामी याला वाचवा, स्वामी तुमचं बाळ याला काही होऊ देऊ नका, याला वाचवा. बापरे. एवढं पण हे फार नाही का दुसऱ्या दिवसापर्यंत. आणि नंतर मग सगळ्या गोष्टी अशा हे होत्या पण मी अशी काहीच बोलू म्हणजे माझा आवाजच नव्हता निघत, मी काहीच बोलू शकत नव्हते, फक्त दात खिळ्या बसत होत्या माझ्या. हा हा. सगळी म्हणायची तू बोल काहीतरी म्हणजे हे होईल, तर ते ना अजून पण असे हे कमायला घसाला असं गाठी तयार झाल्यात तेव्हा त्या दात खिळ्या बसून बसून का अजून पण निघाले. बापरे. नका टेन्शन घेऊ ताई, होईल सगळं व्यवस्थित होईल. स्वामी तुमची इच्छा लवकर पूर्ण करू ताई. आणि तुमच्या मिस्टरांना पण काही तुमची जी मनात इच्छा आहे ना ती लवकरात लवकर मिस्टरांच्या मनावर पण परिणाम व्हावा ताई. त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी नाही का म्हणजे आम्ही तिघी जणी गेलो, आम्ही रिक्षाने गेलो. हा इकडून किती 5-6 किलोमीटर आहे आमच्या गावापासून. हा हा मग रिक्षाने गेलो आणि तिथं बसलो होतो, प्रवचन होतं का नाही मठामध्ये. हा हा मग दर्शन वगैरे घेतलं आणि प्रवचन ऐकायला बसलो. हा. प्रवचन ऐकायला बसलो, डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. बापरे. फक्त डोळ्यासमोर तेवढंच येते. समजा असं आपण काय पाप केलं तर काही एवढी मोठी शिक्षा भेटली आपल्याला. हो ना हो ना. आणि म्हणजे बसलो तर नंतर मिस्टर कोणातरी बरोबर आले होते आणि ते दर्शन घेऊन ते आले परत घरी. आम्ही थांबलो होतो. ते पण आले होते मठात. हा हा. मिस्टर पण आले होते का? हा आलते, नंतर आलते कोणाबरोबर तरी. हा हा. मग आले होते म्हटल्यानंतर स्वामींची इच्छा असेल ताई काहीतरी. तेव्हा म्हणजे माझ्या आहे ना म्हणजे असं नाही का स्वामींनीच त्यांना बुद्धी दिली तिथपर्यंत येण्याची. मग हो ना. तिथपर्यंत येण्याची बुद्धी दिली ना, तसंच पुढचा मार्ग आता समजा म्हणजे हे केलेले मुलांचं ऑपरेशन केलेले, मग त्यात काहीतरी आपण मार्ग काढला पाहिजे ना. हा हा हा. नाही स्वामींची जर इच्छा असेल ना तर ताई स्वामी चमत्कार करतात. त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. स्वामींसाठी जर योग्य असेल ना तर ते नक्कीच निर्णय घेतील ताई. स्वामींना म्हणा लवकर निर्णय घ्या, नाही तर म्हणजे लय अवघड आहे. काय माहिती म्हणजे असं नाही का, असं वाटतं म्हणजे तो नाही म्हणजे सगळं जर आठवलं ना असं वाटतं तोच नाही तर मग आपण तरी काय करायचं जगून. हा हा हा. नाही असं कसं हो? दुसरा मुलगा आहे की ताई तुम्हाला, नाही जगून कसं जमेल सांगा बरं. नाही दुसरा मुलगा आहे बरोबर आहे, पण त्याच्यासाठी म्हणजे तरी त्याला पण आई पाहिजे सांगा बरं. त्याला आई पाहिजे बरोबर आहे, पण हे लयच वेगळं होतं काय माहिती. हा हा. नाही हो, ते तुम्ही तुमचा मुलगा आणि तुमचं दोघं जण एकरूप म्हणजे तुम्हाला त्याचं किंवा त्याला तुमचं खूप आठवण येते ना, त्याच्यामुळे तसं होतंय ताई. तो स्वप्नात पण येतोय, तुम्ही बोलला ना सारखं सारखं. आणि हा येतो स्वप्नात पण येतो. आणि असं म्हणजे ज्या दिवशी असं झालं का त्या दिवशी पण आंघोळीला जायच्या आधी काय माहिती एकटक एवढा वेळ माझ्याकडे बघत होता तो, हा हा लय वेळ बघत होता. हा हा. तर अशी एक नजर लावली काय माहिती. आणि त्याच्यानंतर आंघोळीला गेला आणि आंघोळीवरून येतानाच म्हणला का माझ्या छातीत दुखतंय. आणि आंघोळीला जायच्या आधी का किती वेळेचा माझ्याकडे बघत होता. मग तो का बघत होता का त्याला काय समजलं होतं स्वामींनाच माहिती. हो ना, त्याला काहीतरी संकेतच आला असेल त्याच्यामुळे तो तुमच्याकडे पाहत बसला असेल ताई. पण त्याचं म्हणजे काही असो माझ्यावर एक असा एवढा जीव होता, काही असू दे तू घाबरू नको मी आहे.
हा हा. पण आता असं कोणी म्हणतच नाही का तू टेन्शन नको घेऊ आम्ही आहे म्हणून. हा त्याच्यामुळेच तुम्हाला त्याची एवढी आठवण येते ताई. आणि काय काय वेळा म्हणतात का आपण समजा ते म्हणजे दिवसभर आपल्या डोक्यात असतं म्हणून स्वप्न पडतात. पण असं काही नाहीये. हा हा. स्वप्न उलट ज्या दिवशी म्हणजे असं म्हणजे का हे असेल ना तर त्याच दिवशी बरोबर पहाटे पहाटे स्वप्न पडणार. हा. आणि ते पण फक्त म्हणजे आणि जास्त करून स्वप्न अशीच पडतात का तेव्हा म्हणजे माझ्या मांडीवर झोपलेलं आहे किंवा त्याला माझ्या मांडीवर झोपायचंय. म्हणजे अशीच स्वप्न जास्त पडतात. हा हा हा. अरे वा. मम्मी पण म्हणती जर देवाचं असलं मनात मग तू परत तुझ्या मांडीवर खेळणार आहे तू टेन्शन घेऊ नको. हा हा हा. हो ना हो. त्याची इच्छा आहे तो तुम्हाला दाखवतोय ताई. मला आता हे समोरच्यांना कळत नाही त्यांना कोणी सांगायचं. त्यांना आपलं तुम्ही स्वामींकडे प्रार्थना करत राहा. स्वामी देतील बुद्धी त्यांना ताई. चालेल बाळू तर. करे देते काही ना हा. बाळू करे देते. हो हो बाळ आहे 7 महिन्याचं. हा ऐकते मी मगाशी पण एक म्हणजे अनुभव ऐकला इकडच्याच होत्या त्या पण ताई नाही का जुन्नर तालुक्यात सांगितलं त्यांनी ना. हा हा हा. आता मगाशी आहे मला वाटते काहीतरी 10 वाजता अनुभव ऐकला तो. हा. त्या बोलत होत्या गायांचा गोठा बिठा आहे म्हणजे दिंडीत जायचं ती एक दिवस का होईना जायला भेटलं असं तसं नाही हो का. हो हो हो. तो अनुभव ऐकला मी आणि मला हा अनुभव मी म्हटलं म्हणजे गुरुवारीच कॉल केला पण तुम्ही उचलला नाही म्हटलं कुठं मठात वगैरे गेलं का काय माहित नाही परत करायचं तर मी पण नाही केला पण म्हटलं जाऊ दे जरा झाल्या फ्री जर बघितला मिस कॉल तर करतील रिटर्न कॉल परत नाही का. हा हा. पण मग तुमचा नाही आला ना मग तशी सहसा आठवण आली म्हटलं आता घरी कोणी नाही तर सांगावं नाही का नाहीतर असं मग तर अजून घरामध्ये वाद उठायचं. हो 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 हो. मग काय पहिलं त्याच्यामुळे घरी आपलं कोणच नाही मी कुटुंब. एकटीच आहे ना. हा कुटुंब पहिलं महत्वाचं ताई. कारण तुम्ही अनुभव शेअर करायचा आणि तुमच्या घरामध्ये नंतर वाद चालू व्हायचे त्याच्यापेक्षा स्वामींची ती इच्छा आहे म्हणायचं नको करायला आणि आपलं शांत बसायचं. जेव्हा स्वामींना वाटेल तेव्हा देतील वेळ तुमच्या मनातून वाटेल की आपण अनुभव शेअर करावा. ताई एक काम करा तुम्ही माझा नंबर सेव्ह करा आणि तिकडून मला हाय पाठवा मी इकडून फोटो पाठवते. बरं बरं चालेल. हं? हो हो चालेल. चला मी तुमचा अनुभव शेअर करते ताई हा. हा अनुभव शेअर करा आणि स्वामींना सांगा. हो हो. आता मी मगाशी पण म्हटलं मी पण प्रार्थना करेन स्वामींच्या पुढे बसून. हा स्वामींना म्हणावं एवढं फक्त आम्हाला लवकर या गोष्टीची प्रचिती द्या. हो 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 चालेल. चालेल ताई अनुभव शेअर करते मी ताई हा. हा चालेल करा. चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.